कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय फायनली मी मुंबईला आलो रे कशी नाताचे चांगले गाव सोडून आलो थोडाफार वेगळं वाटत आहे पण तोच आता पहिल्याच्या AC हवा तेच दिसत आहेत. होम स्वीट होम. जसं मी घरामध्ये घुसली, मी बेडला बघितलं, मी बेडशीटला बघितलं, असं स्नोमॅन झालं ना, तिथे जाऊन मी स्नो बटरफ्लाय बनवत होती. एवढं छान वाटत होतं, मी असं हग करत होती. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आम्हाला बाहेर बोलवलं. मग आपल्या मेन्शनमध्ये आले पाहुणे. फुल एनर्जी होती अंगात. एनर्जी एवढा जोश. असं कोणता का तास येऊन आपण एकदम कम्प्लीट करू एकदम जोऱ्यामध्ये. काळ्यानं भाचा जीवचार पिऊन खेळे अंधार सार. रे चल रे उडी रे झेप घे वटणी बरसाय. त्यांना बघून मला एकदम असं पिक्चर मध्ये आल्यासारखंच वाटलं. खो मध्ये याच्या मामा ते नावे करत ती त्याच्यासारखं वाटलं आणि खरंच माझं भाग्य आहे की त्यांना मी भेटलो. आमचा सिनेमा येतोय आता थांबायचं नाही. 1 मेला हा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो. तर त्याच्या प्रमोशनसाठी आज आम्ही चल भावा सिटीत मध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्ही सिटीत आलात, आम्ही जरा ITत बसतो. हा काय कसं वाटलं गावी जाऊन? एक नंबर वाटलं. दरारा झाला दरारा. चल का जरा गावात असं झालं तुमचं? अथर्व आणि रेवती बैलगाडी चालवली की नाही मग? बैलगाडी काय सर, माझ्या आगमनालाच बैलगाडी होती. हा. मी हिंद केसरी झाल्यावर जेवढा मला आनंद होणार होता तो आत्ताच भेटला सगळा. आणि मी गावात असताना शेजारनं ज्या पुरी वळून बघत नव्हते त्या फोटो काढाय माझ्यावर. मग श्रुती मग आखाडा पाहिला का नाही? काय सांगू सर, कुस्ती खेळायला लावली आहे सर. वा नुसतं उचलून उचलून फेकून दिलाय सर मला मातीत. वा नाही पण माती एकदा कपाळाला लागली की माणूस थोर ना ऐकत नाही मग. ऐकत नाही ना. जोर बैठका करून पाहू ना मग एकदा. हा करा बरं दोघं जणाचा. झेप घे वटणी बरसाय. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही. आज माझ्यासाठी तुम्ही दोघंही जिंकलेत. थँक्यू सर. लय बोलत बसायला लागलोय दादा आपण. हे श्रेयस सरांनी लेटर दिलं होतं गायत्री. हे तुझ्यासाठी लेटर दिले बरं, पत्र दिलंय. ओ हा हॅलो गावरान रोज आणि सिटी सुंदरी. तुम्ही आता खेळाच्या अशा वळणावर आलेले आहात की मी तुम्हाला इतकंच सांगेन की आता थांबायचं नाही. आतापर्यंत आपण वेगवेगळे टास्क केले पण आता वेळ आली आहे तुम्ही सर्वांनी मैदानात उतरायची आणि खेळ खेळायची. हे खेळ 2 संघात होतील. यासाठी 4-4च्या जोड्यांनी 2 संघ असतील. ते पुढील प्रमाणे. पहिली टीम ऋषिकेश श्रुती, क्रिश काजल, दीपक प्रणाली, सुभाष ऐश्वर्या. आणि दुसरी टीम अथर्व रेवती, विजय अनुश्री, पवन गायत्री आणि रामानिता. मला आता चान्स मिळालाय परत ग्रुप खेळायचा. तर मला दाखवायचंच होतं की याला ग्रुप आणि जे ताटणं वागणं असते ते कशाला म्हणतात. ही कावळा आणि मावळा गँग आहे ना, याच्यामध्ये एका गँगमध्ये मी आहे आणि एका गँगमध्ये प्रवीण आहे. मला असं वाटतं एक पेलवान तिकडे आहे ना, तर दुसरा पेलवान इकडे पाहिजे. हा. असं. हे पैलवान गँगकडे मी. आता खेळाचं नाव सांगतो मी, उचला रे उचला. प्रत्येक टीम मधून एक जण येऊन हा खेळ खेळेल. एका रिंगणात एक हड्डी ठेवलेली असेल की तुम्हाला समोरच्याची नजर चुकवून तुम्हाला ती उचलायची आहे आणि तुमच्या टीमच्या साईडला घेऊन ठेवायची आहे. जर ती उचलून नेताना तुम्हाला समोरच्या स्पर्धकाने हात लावला तर तुम्ही बाद व्हाल आणि तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाही. लक्षात आलं? खेळायचं मग लगेच आपल्याला मिळालं पाहिजे बरं का.
गावाहून आल्यावर आमचा पहिला डास होता मैदानातला. जन्मात आम्ही असलं गावा खेळ खेळले नाहीत. आमचा एकच रांगडा खेळ बैलगाडा शर्यत. आता आम्ही दोघं हा म्हणजे एक पॉइंट तर पाहिजे आपल्या टीमला. सर कमॉन आले ना सुट्टी द्यायची नाही येतो. सर इसकडून टाकायची. आता थांबायचं नाही. नाही थांबायचं नाही आता सध्याच्या One, two, three, start! आता थांबायचं नाही. मस्त मस्त मस्त. एक नंबर. भारी 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 भारी. चल गुड गुड गुड. कमान धनाजी. मी आणि आता समोर समोर होतो आता. मग मी विचार केला की यो ले जरा हवेत असतोय. आज तर चान्स मिळाला मला याला खाली आणायचा. 1, 2, 3 स्टार्ट. एका ठिकाणी उभं राहू नका, एका ठिकाणी उभं राहू नका. धनाजी तर ते गेम फिरून करायचं होतं. ते येड्यानं तसंच उचलून नेलं. बरं म्हणजे पोरं म्हणजे जाऊ दे, रडायचं नाही. नाही त्याच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन बघायचे होते. मला कंट्रोलच झालं नाही. वन, 2, 3 स्टार्ट. मस्त इजा. लेट्स गो क्रिश. लक्ष दे. माझ्यासाठी ते इजी होतं. काय पळून पकडला. थोडा टच केला तो आपणच पडला. बावळा टीम जिंकलेली आहे. वेल प्लेड वेल प्लेड. तुम्हाला एक गुण मिळालेला आहे. एनर्जी वाईज आम्ही कमी पडलो त्या दिवशी, पण सगळ्यांनी 200% मेहनत केली. तांबडा पांढरा खाणाऱ्याला फास्ट फूड कुठं पसतय. नदीत उड्या मारणार बाटक मधून भातय. चल भाऊ सिटी, अरे चल भाऊ सिटी. ताशावर नाचणार, ताशावर नाचणार पार्टी मध्ये पुसतय. आता कस वाटतय सिटीत गाव गाजतय. आता कस वाटतय सिटीत गाव गाजतय. माझ्याशिवाय कसा काय खेळ तुम्ही सुरू करणार? हा सर नाही सर. हा उत्साही कार्यकर्ता. हा? आमच्या सिनेमातून उत्साही आहे, इथे पण उत्साही आहे. त्याला सांगितलं आता सिनेमाचं प्रमोशन करता आता थांबायचं नाही. हा. तो अँकरिंग करायला आता थांबायचं नाही उत्साह. नाही पण बरं तू विषय काढलास. मला तुला विचारायचं होतं. इनफॅक्ट सिनेमाबद्दलच आपल्याला थोडंसं बोलायचं होतं की आता थांबायचं नाही. हा आपला सिनेमा येतोय, 1 मेला रिलीज होतोय. पण आता मला ऐकायचं तुझ्याकडून की काय आहे सिनेमा, नक्की काय सांगशील? महाराष्ट्रातल्या मराठी मातीतली गोष्ट आहे. काही सुपर हिरोची गोष्ट झी स्टुडिओ आपल्याला घेऊन येतोय. ओके. आणि त्यांना रिप्रेझेंट करायला खूप मजा आली. तू काय म्हणशील? खूप मजा आहे. एक तर सामान्य माणसं आणि त्याच्यातले ती हिरो आहे. साधी सरळ गोष्ट आहे. लय भारी. बस आता थांबायचं नाही आणि आपण आता लगेच आपल्या गेमला पण सुरुवात करूयात. पण त्याआधी श्रेयसदा आम्ही निघतो. पण तुम्हाला असंच जाऊन न देणार. तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून आहे. वा वा. ती मी विनंती करतो, भेटवस्तू द्या प्लीज. सिद्धार्थ सर, रामराज धोती शर्ट्स अँड कुर्तास कडून तुम्हाला एक स्पेशल थँक्यू. गिफ्ट. मऊ कापसाच्या कापडापासून आणि तज्ञांनी डिझाईन केलेले रामराजचे धोतर शर्ट्स अँड कुर्तास सौंदर्य आणि प्रतिष्ठेचे एक प्रतीक आहे. आणि तसंच प्रवीण सर, तुमच्यासाठी सुद्धा रामराज धोती शर्ट्स अँड कुर्तास कडून एक छान गिफ्ट हॅम्पर. ओके, प्लीज एन्जॉय. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच आलात, मजा आणलीत आणि तुमच्या फिल्मसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दादा. अख्ख्या महाराष्ट्राने त्याला दणदणीत मोठा ब्लॉकबस्टर बनवावं हीच आपली बाप्पाचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. बाय बाय. थँक्यू.
अशा या वातावरणात आपण पुढच्या खेळाला सुरुवात करूया, पण त्याआधी माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट. ओके, पुढचा गेम 2 पॉइंट साठी जो आहे. तुमच्या टीम मधनं कुठली जोडी येते, तुमच्या टीम मधनं कुठली जोडी येते आणि जी खेळते ते मला सांगा. त्याची हाईट आणि माझी हाईट विषय सेम हाईट वाले दोघं. हां ऍक्च्युली आम्ही स्ट्रॅटेजी लावली. म्हटलं विजय अनुश्री हाईट बरोबर नाही, आमची पण हाईट वर खाली आहे. म्हटलं हाईटमध्ये कोण आहेत एकासारखे, तर पवन आणि गायत्री. आणि पवन आणि गायत्रीला मी सांगितलं तुम्ही जा, कोणतरी हलके जावा तुम्ही. विल यू बोथ गो? मला माहिती होतं की क्रिश ऑल्सो इज अ व्हेरी गुड बॅलेन्सर, मतलब कबड्डी वगैरे खेळतोय, ॲथलीट आहे. मग मला माहित होतं की आमची कोऑर्डिनेशन बसेल, म्हणून मी बोलली की आम्हाला जाऊ द्या. कावळा टीम मधनं कुठली जोडी निवडली आहे? आम्ही दोघं. अच्छा, पवन आणि गायत्री. आणि बावळा टीम मधून कुठली टीम? क्रिश आणि काजल. तुम्हाला गेम मी आता पटकन समजवतो. तुमच्या समोर काठी आहे, काठीला 2 बॉटल्स लावल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक बॉल आहे, बरोबर. तुम्ही आता जी टीम सिलेक्ट केली आहे ती टीम ती काठी घेऊन येणार आणि त्यांना हे 3 हर्डल्स पार करायचे. त्या बॉलला त्या बॉटलमधनं खाली न पाडता ते बॅलन्स करून येताना या शिडीवरून एकाने कोणीतरी वरती चढायचंय, दुसऱ्यानी खाली थांबायचंय, कंट्रोल करायचंय, बॅलन्स करायचंय. तसंच पुढे येऊन हा सीसॉ आहे, त्या सीसॉवरून एकाला चालत पुढे यायचंय आणि दुसरा खाली थांबणार, बॉल बॅलन्स करणार आणि याच्या खालून एक एक करून जायचं. काठी कुठेही सोडायची नाहीये, बॉल कुठेही पडू द्यायचा नाहीये. आलं लक्षात? ओके. आणि तो फायनल मार्क आहे. जिकडे बॉल पडेल तर तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करायची. रेडी? 1 2 and 3. स्ट्रॅटेजी आपली खूपच सिम्पल होती. फिश बॉल बॅलन्स करणार आहे, मी ऑब्स्टिकल पार करणार आहे. आरामात आरामात. हा जरावर आरामात. व्हेरी गुड. शिस्तात. गुड काजल, व्हेरी गुड. आरामात आरामात. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. कम ऑन गाइस. थांब थांब थांब. असं कर असं कर असं कर असं कर असं कर. वर घे वर घे. आरामात हवाय आरामात क्रिश. शाबाश टीम बावळा, व्हेरी गुड. कम ऑन टीम कावळा, कम ऑन. आता एकदम हळू. हा शिस्तात बॅलन्स करायचा, बॅलन्स. हे वरती अंगत होती, मी बॅलन्स करत होतो. माझा एक वेळ तरी पलक असं झपकवलं असेल, मला आठवण नाही. जे असते ना शिकारीची नजर शिकारवर, तशा प्रकारे मी त्या बॉलावर नजर ठेवलेला होता. व्हेरी गुड, वेल डन. पवन चल चल चल. व्यवस्थित गेलेलो तिथपर्यंत. वा व्हेरी गुड काजल, वेल डन. बरोबर आहे पवन, गायत्रीला बघून जा, तिच्याकडे बघत राहा. शाबाश. सीसो परत. आपण परत स्टार्ट करायला गेले आणि तिथे मी बघली, मला वाटलं की गायत्री आमची बरोबर असेल, आमची पुढं मागे असेल. मी गायत्रीला बघा ती पाठी मागे आहे. हे असं आपल्याकडे वळव थोडस. हा हा कम ऑन. गायत्री त्याच्या हाईटच्या हिशोबाने हो. वर कर. चल वर कर. फोकस. आरामात गाईज, आरामात. मस्त करताय. बरोबर आहे क्रिश, बरोबर आहे काजल, बरोबर आहे. बरोबर. व्हेरी गुड काजल, व्हेरी गुड क्रिश. दांडी तुझ्याकडे वळव थोडीशी अशी. ओरडू नको, थांब जरा. ओरडत नाही पवन. गायत्री वर कर.
क्रिश खूप टाइम आहे खूप टाइम आहे शिस्तात 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 जाऊ दे आरामात जा जा तू आरामात खाली घे खाली घे हात खाली हात खाली घे पट्टीच्या खाली मागे घे काजल खाली घे हा, बघ ए जास्त नको मी तुला हे सांगते की असं कर, ओरडत नाहीये तुझ्यावर. प्लीज टिल्ट कर स्वतःकडे. एकदम हल्ला तू चल फर्स्ट पार्ट वॉज की आम्ही एकही ऑब्स्टॅकल पूर्ण नाही केलं आणि त्यांनी अख्खं सगळी रेस पूर्ण केली. वा 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टीम बावळा काजल आणि क्रिश साठी क्या बात आहे. व्हेरी व्हेरी वेल प्लेड. टीम कावळा काय झालं बरं, कुठे गडबड झाली आपली? सर कोऑर्डिनेशनच नव्हतं आमच्या दोघांमध्ये, टू बी ऑनेस्ट. तो ऐकतच नव्हता काही माझं. गायत्री जे बोलली ते खूप चुकीचं आहे कारण पवन आणि गायत्रीचा बॉन्डच नाहीये. सो एनिवेज आतापर्यंत आपले 2 गेम झाले आणि दोन्ही गेम्स टीम बावळाने जिंकलेले आहेत. जोरदार टाळ्या टीम बावळासाठी. व्हेरी गुड. आणि टीम बावळाचे याच बरोबर 3 पॉईंट झाले आहेत आणि टीम कावळाला अजून आपला अकाउंट ओपन करायचं आहे, त्यामुळे अजून तुम्ही 0वर आहात. मुलांनो आता आपला जो पुढचा खेळ आहे त्याचं नाव आहे तोडफोड पझल जोड. तोडफोड पझल जोड. ज्या टेबलवर तुम्हाला ते समोर जे दिसतंय ते बेसिकली लाकडांचं एक पझल आहे. ओके, तुम्हाला 4 जण निवडायचे जे तोडणारे असतील आणि 4 जण जोडणारे. त्या तोडणाऱ्या 4 जणांनी या ज्या सँडबॅग्स आहेत त्या बॅग्सनी समोरच्यांचं पझल तोडायचंय कमीत कमी वेळामध्ये. ते तोडून झाल्यानंतर जेव्हा सगळे पीसेस टेबलवरनं खाली पडतील, मी जेव्हा स्विच बोलीन तेव्हा 4 जोडणारे जे आहेत ते येतील आणि आपापलं पझल जे आहे ते परत जोडायचा प्रयत्न करतील. तर ज्या टीमचं जास्तीत जास्त पझल तयार होईल ती टीम हा गेम जिंकेल. तुम्ही रेडी आहात? 1 2 3. 1 2 3. ते जो मुली मारत होते ना बॉल, ते असं मारत होते म्हणजे त्यांचा बॉल असं जात होता, सीधा नव्हता जात, शूट नव्हता बसत. तो पाहून मला खूप हसा येत होता. खाली मारा, खाली मारा. शाबाश शाबाश क्या बात. थांब. आपण काहीतरी मदत करूया कारण गेम ऑन आहे. तर मी पळत सुटली आणि मी सगळे सँडबॅग्स गोळा करून उचलून आणत होती. Come on, शाबाश शाबाश. अरे काय ते Come on, एक राहिला तिकडे. जसं स्विच बोलले आम्ही तूट पडलो. मी बघत होती की कुठला पझल कुठे बसणार आहे कारण की माझा दिमागवर ते पिक्चर बसलेला होता. चला चला चला, वेळ नाहीये, फार वेळ नाहीये तुमच्याकडे. आता डबल डोळा रे, डबल डोळा. पहिलं जोडवा मार्किंग से जोडवा मार्किंग से जोडवा मार्किंग से जोडू. पहिलं मार्किंग से जोडून टाका. पहिलं. दोन डोळा. एक डोळा केला तुम्ही. अरे दिस टाइम ऋषी. हा ओके. Come on टीम बावळा, व्हेरी गुड, वेल डन.
जुळतच नव्हतं फक्त ते डोळे होते तेच जुळलेले होते आमच्या खूप कम्प्लीट झालो ना. ऐक ना, हा इथला वरचा कॉर्नर एवढं मला कळालंय. हा वरचा कॉर्नर लावून टाक मला पण वरचा नाही काहीच बरोबर नाही. शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. 2 मिनिटं. चेंज करताय का? माझं तर इतकं डोकं फिरलेलं आर्मी म्हणत होतं पण लहान ना कसं लावायचं तसं लावा आपलं काय करायचंय ते करा. लावून ठेवा आपलं, चला घराकडे. त्याच्यावर ओके लास्ट 30 सेकंड. नाही 4 कोणत्याला खूप खाली सहा आहेत. अरे यार भाई थांबा, याचा नाही का याचा कोणता पहिलं मला बघ. शेवटची 10 सेकंद राहिली आहे. 10 सेकंड. 10 सेकंड प्रणाली रे. 10 सेकंड 8 7 6 5 4 3 2 1. ओके थांबा सगळे चला मागे. सगळे मागे चला मागे. आणि तुमचं काय बरं झालंय इकडे? काय वाटतं काय राहिलंय तुमचं? सर बॉर्डर्स काय वाटतंय? सिटीत गाव गाजतंय. काय वाटतं तू असता तू जोडू शकला असता पटकन? हम सब एक आहे, पण प्रयत्न तर मी केला असता चांगला. नाही सर, इथून बघताना ते सोपं वाटतं पण तिकडे करताना ते कठीण आहे हे जाणवतं आम्हाला. तर गुड एफर्ट गाईज. त्यांना पहिले बोललो तुम्ही मला फोडायला त्या माझा दिमाग चालणार नाही तिथं. अच्छा, मग का नाही त्याचं ऐकलं? सर मी स्टार्टिंगला बोलत होती की रामाला डिझाईन जमणार नाही, तो चांगला बॉलिंग करतो तर त्याला तिकडे टाकूया. पण मग नंतर ते झालं डिसाईड की रामा उचलायचं काम करेल. कुठेतरी मला असं वाटतं ॲज अ पेअर ना आम्ही दोघं तिकडे बोलत नाही ना खंबीरपणे त्या गोष्टीचा फायदा उचलला जातो आणि आम्हाला जिथे आम्ही ॲडजस्ट करतो तिथे टाकून देतात. कुठेतरी कोऑर्डिनेशन तुमचं ॲज अ टीम एकंदरीतच कमी पडलं. कारण आज जे काय आपले 3 वेगवेगळे गेम्स झाले आणि तिन्ही गेम्स जर का टीम बावळा जिंकली आहे, म्हणजे मी हे सांगायला विसरलो होतो, पण व्हेरी वेल प्लेड टीम बावळा. कारण हा गेम पण क्लिअरली तुमचं जे कॉम्पोजिशन आहे ते टीम कावळापेक्षा बेटर आहे. मला कुठं ते असं वाटलं की सारखं त्यांनी बावळा टीम म्हणतात. त्यांनीच नाव ठेवलेलं, आम्ही ब्रँड बनवलं त्या नावाचा, ब्रँड. आणि आता तुमच्या लाडक्या कार्यक्रमाकडे आपण वळूया मित्रांनो, आणि ते आहे नॉमिनेशन. टीम बावळापासून आपण सुरुवात करूया. तुमच्याकडे द ओनली पॉवर दॅट यू हॅव टुडे इज की आज तुम्ही जिंकलात, त्यामुळे आज या 4 जोड्या सेफ आहेत. तुम्ही नॉमिनेट होऊ शकत नाही. मी तर खुश होतो कारण की माझी पूर्ण टीम माझी सेफ आहे. कोणच आमच्यातलं मागं पडला नाही आणि पुढं पण गेलेलं नाही. टीम कावळा अनफॉर्च्युनेटली आज तुम्ही जिंकला नाहीत, त्यामुळे नॉमिनेशन तुमच्या टीममधनं होणार आहे. मी एकेका टीमला विचारत जाईन. तुम्ही मला सांगा की आज तुमच्या 4 पेअर्समधनं तुम्ही कुठल्या जोडीला आज नॉमिनेट कराल? आता इथे नॉमिनेशन जेव्हा आलं तेव्हा खूप मोठा गडबड घोटाळा झाला. काय देणार? रेडी? येस. विजय, अनुश्री? अथर्व आणि रेवती आम्हाला वाटते ती टफ कॉम्पिटिटर आहे. अथर्व आणि रेवती चांगलं खेळतात, ते जितू शकतात, पुढचं तास सेफ होऊ शकतात. अथर्व आणि रेवती सर ते चांगलं खेळतात, त्याच्यामुळं ते कुठं तर टॉप लेवलला आहे, त्याच्यामुळं त्यांना टॉप लेवलला आहे. पण तुम्हाला असं वाटतं की ते घरी नाही जाणार? नाही जाऊ शकत.
तुला असं वाटतं नाही जाऊ शकत? जाऊ शकतो तुम्हाला पण असं वाटतं तुम्ही नाही जाऊ सर रिझन इज नॉट दॅट नाही त्याला सांगता येणार, कळत sir. नाहीये दे आर अ टफ कॉम्पिटिशन हा, तर so? तर म्हणून आम्ही बोलतो त्यांना करून टाकूया पुढे इझी होईल आमच्यासाठी गेम टफ कॉम्पिटिशन ओ, बाहेर अच्छा. ज्याला मला बोलायचं होतं ते चांगलं खेळता टप पाहिटलं होतं मला तसं बोलायचं होतं पण माझ्याकडनं ते बोलावून गेलं पण तिथं श्रेय दादाले खवळले माझ्यावर. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही जे काय आपापसात ठरवून की नाही सर टफ कॉम्पिटिशन आणि आम्ही घरी नाही जाऊ शकत? नाही सर तो प्रश्नच नाहीये आमचं असं म्हणणं होतं की ठीक आहे इफ यू थिंक दॅट वी आर अ टफ कॉम्पिटिशन आम्ही नेक्स्ट टास्क जिंकू. त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे की त्यांना स्वतःला सेफ करायचं बिकॉज आता गेम टफ झालंय तर इट मेक्स सेन्स की सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात खेळतात आपल्या आपल्या पार्टनरबद्दल विचार करतात सो इट्स ओके. तुम्हाला नॉमिनेट केलंय? ओके चल व्हेरी गुड. सो आज अथर्व आणि रेवती नॉमिनेटेड आहेत आणि आता अथर्व रेवती मी तुम्हाला सांगतो तुम्ही दोघं मिळून या तिघांपैकी एकाला नॉमिनेट करा. जे मन में लड्डू फुटा मोमेंट झालाय माझा की मी सांगू नाही शकत. सांगा आता. सर विजय आणि अनुश्री बिकॉज अनुश्रीने खूप कमी परफॉर्म केलं आहे आज आणि ॲक्च्युली असं काही रिझन नाही आहे सर सगळ्यांनी सिमिलर सगळ्यांचे एफर्ट्स गेलेत पण तिचे अटेम्प्ट्स कमी होते. सो आज बेसिकली 2 जोड्या नॉमिनेटेड आहेत एक तर रेवती आणि अथर्व आणि दुसरं म्हणजे विजय आणि अनुश्री. कॉन्फिडन्स बिंडवेल सगळं गेलं बाजूला खूप भीती वाटत होती आणि थोडीशी अशी फिलिंग येत होती की बरोबर केलं का चुकलं का कुठे ते कुठे ना कुठेतरी खटकत होतं मला आणि रामाने चेरी ऑन टॉप आणून दिलेला रामावर तर एवढा संताप झालेला माझा की गरज नव्हती तिकडे तो बोलला. सो बेसिकली आज आपण इकडेच थांबतोय. ओके उद्या तुमचा महाटास्क होणार आहे. महाटास्कमध्ये तुम्हाला उद्या एका सामाजिक विषयावर एक विनोदी नाट्य सादर करायचं. त्याचे डिटेल्स काय आहेत सगळं दिलं जाईल. या टीमचा एक आणि या टीमचा एक असे 4 जण मिळून एक नाट्य सादर करणार. आणि असं करून त्यांनी जो बॉम्ब फोडलाय त्यांनी सगळे ग्रुप तोडले आणि त्या ग्रुपमध्ये एक छोटे छोटे ग्रुप बनवले. ज्या टीम्सनी एकत्र येऊन एक नाट्य सादर करायचंय त्यांची नावं सांगतो. सुभाष ऐश्वर्या आणि अथर्व रेवती तुम्हाला एकत्र मिळून एक नाट्य सादर करायचं. ओके पुढची टीम आहे पवन गायत्री क्रिश आणि काजल. तिसरी टीम आहे विजय अनुश्री ऋषिकेश आणि श्रुती आणि चौथी टीम ऑब्व्हियसली रामा नीता प्रणाली आणि दीपक. जे नको होतं तेच झालं माझ्या संग. रामानेताच माझ्या दावणीला येऊन पडली आणि मी तर बाबा लय विलो. आता थांबायचं नाही असं म्हणत आज आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी खऱ्या अर्थाने मैदानात उतरले. काहींचा तोल गेला आता काहींचा थोडासा झोलही झाला पण टक्कर सॉलिड झाली आणि या सगळ्यामध्ये एक टीम जिंकली तर एक टीम हरली. हे असे खेळ यापुढेही चालू राहणार आहेत अजून कठीण होत जाणार आहेत. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटी को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्तास. स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस पितांबरी स्वच्छतेची उत्पादने आणि कॅडबरी डेअरी मिल्क. ऑल राईट थँक्यू सो मच लेडीज अँड जेंटलमन. आज आपण इकडेच थांबतोय. आपण भेटूया उद्या तुमच्या नवीन टास्क बरोबर तुमच्या नवीन टीम्स बरोबर. ऑल राईट उद्या जे कराल चांगलं करा. थँक्यू सो मच. बाय बाय. आय लव्ह यू ऑल. अशा गोष्टीवरनं जेव्हा नॉमिनेट करतात ना तेव्हा त्याला जस्टिफिकेशन चांगला लागतो. थोडं डिटेलमध्ये सांगावं लागतं की का कारण आता जे झालं ना ते खूप चुकीचं झालं रामा. एका शब्दामुळे कशाला बोलणार जायचं आणि गेलो उद्या तर कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी. एका चुकीमुळे 2 जोड्या नॉमिनेट झाल्या आणि इथे तुझं नाव पुढे नाही जाणार. इथे असं वाटणार की मी आणि अथर्व आम्ही माझात बसलोय. उसका कुछ काही स्टँडर्ड्स नाहीये रामाचं. बिन पेंदे का लोटा कधी इथं डुलतं कधी तिथं डुलतं. नीता पण तशी रामा आणि नीता हे ना चावी दिल्यानंतर चालतात. स्वतःचे काही व्ह्यूज नाहीये त्यांचे बोल घालतात त्यांच्या तोंडामध्ये आणि हे लोक पोपटासारखे बोलत असतात. एकटा एक शब्द बोलला की सगळी आणि नॉमिनेशन डिसाइडेड नसतं काय बोलून त्यांना नॉमिनेट केलं ते पण डिसाइडेड असतं.
नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप, शहराला रामराम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. को पॉवर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ता. स्पेशल पार्टनर्स अमृत नोनी ऑर्थो प्लस, पितांबरी स्वच्छतेची उत्पादने, कॅडबरी डेअरी मिल्क आणि मराठी मॅट्रिमोनी. आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी आजच्या महाटास्क मध्ये आपल्या समोर मिळून सामाजिक विषयांवर एक छोटंसं नाटक सादर करणार आहेत. आज महाटास्क मध्ये बघूया कोण राहणार सिटीत आणि कोणाला मिळणार रिटर्न तिकीट. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जोड्यांचं. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चल भावा सिटी, अरे चल भावा सिटी. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही बसून घ्या. गावामध्ये जो काही टास्क झाला तर तुम्हाला कदाचित उत्सुकता असेल की त्याचा रिझल्ट काय आहे, कोण जिंकलंय, कोण हरलंय. बेसिकली पंचांनी असं सांगितलंय की सगळ्या सिटी सुंदरींनी परफॉर्मन्स इतका उत्तम दिलेला आहे की त्या सगळ्या विनर्स आहेत आणि त्यामुळे नॉमिनेशन सुद्धा नाही आहेत. हा टास्क हा नेहमीच असतो खास, तर त्यासाठी परीक्षक ही खासच हवेत, नाही का? ऑफकोर्स मराठी चित्रपट सृष्टीत झिम्मा 2, फर्स्ट क्लास, दाभाडे सारख्या अनेक सिनेमातून लोकांचं मनोरंजन करणारा, आपल्या अभिनयातून, लिखाणातून आणि दिग्दर्शनातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मी स्वतः एक गावरान ब्रो आहे. बर. मी पुणे जिल्ह्यातल्या पिंपरखेड या गावातनं येतो. एकदम घरी गोठा बिठा आपलं शेतीतली कामं बिमं सगळी करत असतो मी. सो त्यामुळे तुम्ही आणि मी आज एका टीममध्ये, पण जजिंग करताना नसणारे टीममध्ये आपण ते फेअर असं. सो हेमंत, मी तुला आता विनंती करतो, प्लीज तू तुझ्या सीटवर बसून घे. ओके. आपण लगेच आपल्या परफॉर्मन्सेसला सुरुवात करूया. सुपर, ऑल द बेस्ट. मजा करूया, धमाल करूया. थँक्यू. पत्ता शोधण्यासाठी प्रत्येक जण मोबाईलमध्ये मॅप वापरतो, पण जर फोनमध्ये पत्ता सांगणारी माणसं आपलीच बोली बोलू लागले तर काय होईल हेच आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या परफॉर्मन्समध्ये. प्लीज वेलकम विजय, अनुश्री, ऋषिकेश आणि श्रुती. रिहर्सलमध्ये आम्ही एवढे मॅच्युअर होतो चौघ जण. सगळ्यांनी आपलं आपलं जे आहे डायलॉग्स ते आपण नीट करूया आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. असं कसं नाही थांबत? तुझं मुस्काड फोडीन. मी बरं का बसेल, तुझ्या हात पालच टाक. जुळून घेतलं, थोडा विश्वास ठेवला की आपण एक टीम आहे. हरलो तर आपण चौघं हरू, जिंकलो तर आपण चौघं जिंकू. तुमचे जे डायलॉग्स आहेत ते तुमचेच फक्त आहेत, तुम्ही करा. मग परत आपण एकत्र येऊन सगळे करूया. चालेल, ठीक आहे. टाइम घेऊ. पाट आणि एवढं सांगितलेलं मी त्यांना पण आणि ह्याला पण की जे काही झालंय तुमच्यामध्ये सगळं बाजूला ठेवूया. टास्क कम्प्लीट केल्यावर बघूया जे आहे ते, पण टास्क आपण सोबत करूया. पर्सनली डोकं शांत ठेवू. अगं सुरते ये कवाच्याने वाट बघतोय. आले काय झालंय? एका तासापासून सांगते 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा, कळत नाही काय? अगं तुझं 5 मिनिटं जो घड्याळ शोध लावणार आहे तो स्वर्गात जाऊन गळपास घेईन असं म्हणतोय. गप्प बसा, बसते मी जरा. बस झटकन बस. 1 मिनिट गाडीचा दरवाजा तर उघडू द्या. चला आता आत्याला फोन लावते, जरा थांबा. लावा. टिंग टुंग टिंग टुंग टिंग टुंग टिंग टुंग. हॅलो
आत्ते नमस्कार करते हा, नमस्कार करते. सांगा माझा हो मी कधीपासूनच रेडी झालीये. ह्यांचाच पाय काही निघत नव्हता. खोटरडे देवा तर का बस हा सांगा ना त्या कसं यायचे. अच्छा पहिले उडवा, सॉरी, उजवा 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 टर्न घ्यायचंय. हा नंतर परत डावा टर्न घ्यायचंय. अय्यो, हा कळलं कळलं. ओ तुम्हाला कळलं ना रस्ता. हा? अगं मला कसं कळणार आहे, तुझ्या कानाला फोन आहे. लहानपणी काय आईने काय राखील भरले बा टाळू तुझ्या. तुम्ही कशाला चिडताय एवढं. तुमच्या आईने काय पेट्रोल भरलेलं का. जरा मॅप लावा घ्या. नका मॅप दे. अगं ते मॅप वाली बाई काय बोलते कळतच नाही. हो एक फीचर आलाय नवीन. काय आलंय ते लोक ना आपल्या भाषेत सगळं सांगतात मॅप मधलं. खरंच काय. होय होय होय. मग ओपन कर लगेच. हॅलो फुगल, ऐका ना हो जरा. आमच्या ना आत्तेकडे जायचंय आम्हाला. जरा रस्ता सांगा ना आम्हाला. अहो केल मेंदू, तुमची आत्या व्हाईट हाऊसला राहते का? हिला अक्कलच नाही. तुम्हाला खूप अक्कल आहे माहित आहे. कोल्ड्रिंक मध्ये पाव बुडवून खाता तुम्ही मंद. या फुगल मेंदूला सगळंच माहितीये का? बघ की. आमासनी समजा माहित आहे. आत्याचा पत्ता सांगा. गली नंबर 4 गोकुळनगर. 100 मीटर वरून उजवीकडे वळा. आईला गाडी पुढे जाईना झाले कसं काय. हँडब्रेक काय तुमचा बाप काढणार का बेंडो. ही माझा बाप काढली लगेच. मॅप करा. सरळ जाऊन उजवीकडे वळा. धुत्या नाही खात्या हाताला जा. हे खाता त्याला म्हणलं लगेच कळतं मला. एवढं काही विषय नाही. जाम गरम व्हायला लागलं बघा मला. अहो ऐका ना जरा, बघा ना कुठे पाणी मिळते. कसा सुकलाय हो माझा. घरातून पाण्याची बाटली आणायला काय झालं होतं तुला? मेकअपला तर 1 घंटा घालवला. मेकअप बद्दल काही बोलू नका. मेकअप करणं स्त्रियांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुमच्या मेकअपच्या नादात मी गावात 1 एकर जमीन घेतली असती. तुमचा संध्याकाळचा खर्च काढू का. तुला काय भांडण करायचंय का? सुरुवात कोणी केली. आम्हाला पत्ता सांगा झटकर. मसनाचा मी नाही सांगणार. चला भांडू नका, पुढे सरळ जावा. बघा तिकडे बघा, साडीचं दुकान. अहो मला कधीपासून ना चिंतामणी कलरची साडी घ्यायची हो. जरा थांबा ना, साडी घेऊया ना. घ्या. बाई साडीच्या दुकानात गेली, आता काय खरंच नाही. काय प्रॉब्लेम आहे. साडी म्हणजे बायकांचं पहिलं प्रेम असतं. साडी घ्यायला गाडी थांबवा. नाही थांबवायची. तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे. थांबू दे ना, साडी घेऊ दे ना. काय तुला- थांबायची गरज आहे? माझ्याशी अमृतमुळीवर येऊ नकोस. त्यांना घेऊ दे साडी. नाही थांबवायची, घ्यायची नाही साडी. तुझा मी तगडा मोडी ना. तू घरी चल, तुला दाखवते. हे तुला घरात थांबायचंय का नाही? आईला या फुटबॉलवाल्यांच्या. यांच्या नावातून माझी गाडी धडकली. आता काय करायचं. फुटबॉलवाल्यांच्या नादात लागलं नसायला पाहिजे. माझी साडी राहिली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हेमंत काय म्हणशील, कसा वाटला तुला हा परफॉर्मन्स? अरे जबरदस्त. म्हणजे मला खरंच ही सिच्युएशन इमॅजिन करून हसायला येतंय. एक नंबर. खूप मस्त झालं. धमाल. मला ऋषिकेशला विचारायला आवडेल की तुला काय वाटतं कसा झाला परफॉर्मन्स तुझा. दणकेदार. तर मग आपण अजून थोडा दणका करायचा का. चालेल सर. मी तिथे येतो. आपण अजून दणका करू. या बात, येऊ? या सर. या, या सर, की. या. ही दोन्ही पोरं जी आहेत त्यांचा गावी जाऊन आल्यापासून आवाज खूप वाढलाय. हा? तर आपण बघूया ना यांच्या दमदार आवाजात मी काही यांना डायलॉग्स घ्यायला सांगतो. पण ह्याच्यात आहे ना एक छोटासा ट्विस्ट आहे. घेऊन या रे.
तुम्हाला काय वाटतंय दोन मुलींना? तो फुगा आहे ना तर त्यातली एअर जी आहे ना तर तोंडामध्ये ती एअर घ्यायची ते डायलॉग सांगतील आणि मग एअर घेतल्यानंतर तो डायलॉग बोलायचा. सर काय डायलॉग द्याल याला? तुला लय भारी चित्रपटातला फेमस डायलॉग माहितीये ना? आपला हात भारी, आपली लात भारी. आजच्या मायला आपलं सगळंच भारी. कडक ना? आता फक्त हिने सांगितलंय ना तसं करायचं आणि मग हाच डायलॉग परत घ्यायचा. हे बघ. ओके रेडी? आता बोल. हा आता बोल. आपला हात भारी, आपला हात भारी. तू एक काम कर, तू सोपा डायलॉग घे. आता माझी सटकली. हा लगेच. आता माझे सटकले. हे रामा तुला ट्राय करायचंय? घे फुल. ये भावा, ये इकडे. तो एवढ्या टाळ्या वाजवतोय ना म्हणजे ये. हे बघ फेमस डायलॉग आहे एकदम. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. बरं मी काय म्हणतो, आपल्याकडे श्रेयस सर आहेत. हा? कुठल्या सिनेमातला डायलॉग पाहिजे? झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला. थँक्यू Thank you, थँक्यू thank you so थँक्यू much. थँक्यू थँक्यू सो Thank मच. you, चला. बसून घ्या. आपण जाऊया तिकडे. हे असेच दमदार परफॉर्मन्स पुढेही चालू राहणार आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटी.